नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबाबत 31 मे 2026 पर्यंत आलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स. ओके, आता राज्यातील लाखो लाभार्थ्यांसाठी सरकारने काही मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि हयात प्रमाणासाठी तहसील कार्यालयात आता जाण्याची गरज नाही आहे. घर बसल्या आता मोबाईलवरूनच तुम्ही संपूर्ण प्रक्रिया आता करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आजची जी माहिती आहे ती प्रत्येक लाभार्थ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर सामाजिक न्याय विभागाने आता नवीन डिजिटल सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेमुळे लाभार्थी आता मोबाईलवरूनच लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच काय जिवंतपणाचा दाखला आता सादर करू शकतात. यासाठी सरकारने बेनिफिशियरी सत्यापन ॲप लॉन्च केलेले आहे. या ॲपमुळे वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग नागरिक आणि निराधार व्यक्तींना मोठा आता दिलासा मिळणार आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर मोबाईलवरून आता हयात दाखला घ्यायचा तर कसा घ्यायचा. ओके, आता सोपी प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिल्यांदा करायचं काय, गुगल प्ले स्टोअरवर जा तुम्ही. स्टेप 2, तिथून बेनिफिशियरी सत्यापन ॲप आणि आधार फेस RD ॲप डाउनलोड करा. ओके, त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करा. ओके, त्याच्यानंतर तुमची योजना जी आहे ती तुम्ही निवडा, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना. ओके, त्याच्यानंतर OTP व्हेरिफिकेशन तुम्ही पूर्ण करा आणि यानंतर फेस ऑथेंटिकेशन तुम्ही पूर्ण करून घ्या आणि तुमचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तुमचे तयार होईल, त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, आता यामध्ये फायदा हा कोणाला मिळणार. ओके, या सुविधेचा फायदा खालील नागरिकांना फक्त मिळणार आहे. ओके, वृद्ध नागरिक, विधवा महिला, परित्यक्ता महिला, दिव्यांग व्यक्ती, निराधार नागरिक. आणि किती मिळते आर्थिक मदत. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर सामान्य लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मदत मिळते. दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500पर्यंत मदत ही मिळते आणि ही रक्कम जी आहे थेट बँक खात्यात आता जमा केली जात आहे. ओके, तसेच आता राज्यातील सुमारे 50 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होत आहे. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ ही योजना असेल किंवा विधवा व दिव्यांग पेन्शन, या सगळ्या योजनांच्या सुमारे 50 लाख लाभार्थ्यांना या नव्या सुविधेचा लाभ आता मिळणार आहे. ओके, तसेच आता हा हप्ता जो आहे तो जमा कधी होतो. ओके, सरकारकडून दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा हप्ता जमा केला जातो, म्हणून बँक खाते तुम्ही नियमित तपासत राहा. ओके, आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500 सहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे. काही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मासिक अनुदान 2500पर्यंत वाढवण्यास आलेले आहे. यासाठी आधार लिंक आणि UDID अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, आता हयात जो दाखला आहे तो देणे का महत्त्वाचे असते. ओके, जर हयात दाखला वेळेत तुम्ही सादर नाही केला तर तुमचे पुढील हप्ते बंद होऊ शकतात, पेमेंट तुमची थांबू शकते, पडताळणी प्रलंबित राहू शकते. म्हणून 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात दाखला तुम्ही नक्की काढून घ्या. ओके, आता आधार लिंक KYCवर भर दिलेली आहे. ओके, लाभ सुरू ठेवण्यासाठी आता आधार क्रमांक लिंक करणे, eKYC पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण पडताळणी असल्यास लाभ वितरणात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. ओके, तसेच आता ऑनलाईन पडताळणी, वेळ व खर्चाची बचत. वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार नागरिकांना आता कार्यालयीन ज्या फेऱ्या असतात माराव्या लागणार नाहीत. ओके, त्यामध्ये खूप जास्त टाईम जातो. ओके, मोबाईलवरूनही आता काही मिनिटात हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या कोणी आजूबाजूला असेल तर तुम्ही करून घ्या किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊनसुद्धा हे काढू शकता, पण तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. ओके, आता जर तुम्हाला मोबाईल वापरताच येत नसेल, काहीच जमत नसेल, कोणी तुम्हाला सांगत नसेल तर तरी तुम्ही काळजी घेऊ नका. करायचं काय, ज्यांना मोबाईल ॲप वापरता येत नाही त्यांच्यासाठी सरकारने आता इतर सुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊ शकता. सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्र या तिन्ही ठिकाणी जावा. तुमच्याकडनं काय 50 रुपयापर्यंत घेतील तुमच्याकडनं पैसे, पण तुम्ही करून घ्या तिथे. ओके, कारण की मोबाईल ॲपद्वारे ही जी सेवा आहे ती पूर्णपणे मोफत आहे, पण तुम्ही जेव्हा सेतू केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रातून ही सेवा जेव्हा घेणार तर तुम्हाला 50 रुपये शुल्क ही लागणार. ओके, आता आधार लिंक आणि eKYC महत्त्वाचे आहे. सरकारने आता आधार लिंक आणि eKYCवर विशेष भर दिलेला आहे. आधार लिंक जर तुमचं नसेल किंवा eKYC तुमची पूर्णपणे अपूर्ण असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, म्हणून हे काम जे आहे तुम्ही पूर्ण करून घ्या. ओके, आता
मोठा फायदा काय होणार यामुळे, या नवीन सुविधेमुळे होणार काय, कार्यालयाच्या तुमच्या फेऱ्या कमी होणार, वेळेची तुमच्या बचत होईल, वृद्ध आणि दिव्यांगांना आता मोठा दिलासा मिळेल, त्यांना सारखं जावं नाही लागणार बाहेर, घर बसल्या तुमची कामं पूर्ण होतील. ओके, तर महत्त्वाची सूचना अशीच आहे की ज्यांचा लाभ बंद झाला आहे त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधा, जुनी कागदपत्रे जी आहेत तुमची ती तुमच्या सोबत ठेवा, ते घेऊन जा सोबत, बँक पासबुक अपडेट ठेवा आणि आधार आणि मोबाईल नंबर लिंक तुम्ही कंटिन्यू तपासत राहावा. तर मित्रमंडळींनो, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आणि दिलासादायक अपडेट म्हणता येईल आणि हयात दाखला आता घर बसला देता तुम्हाला येणार आहे. ओके, 1500 ते 2500पर्यंत आर्थिक मदत आता ही जी आहे ती सुरूच राहणार आहे आणि फक्त वेळेत पडताळणी आणि KYC पूर्ण करणे आता आवश्यक आहे. ओके, तर जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला माझे लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.